14 अक्टूबर की शाम नागपुर पुलिस ने एक विशेष शांति मार्च निकाला। यह मार्च शाम 5:30 बजे महल स्थित गांधी पुतले से शुरू होकर तहसील पुलिस थाने तक निकाला गया। इस मौके पर प्रमुख रूप से नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल उपस्थित थे। इस शांति मार्च का उद्देश्य था कि दीपावली का त्योहार शांतिपूर्वक और सुचारू रूप से मनाया जाए तथा कोई भी व्यक्ति किसी स्थिति का गलत फायदा न उठाए। मार्च के दौरान पुलिसकर्मियों ने नागरिकों से अमन और भाईचारे के साथ त्योहार मनाने की अपील। स्थानीय नागरिकों ने भी पुलिस का स्वागत कर उनके प्रयास की सराहना की। 14 अक्टूबर की शाम 5:30 बजे नागपुर पुलिस ने महल के गांधी पुतले से तहसील पुलिस थाने तक शांति मार्च निकाला। इस अवसर पर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल मुख्य रूप से उपस्थित रहे। मार्च का उद्देश्य था कि दीपावली का त्योहार शांतिपूर्ण ढंग से मनाया जाए और कोई भी स्थिति का दुरुपयोग न हो। आमच्या रुटीन विजिट होता इथे आमचे अधिकारी सगळ्यांनी जे योजना इथे तयार केलेली आहे, आमची जे पेट्रोलिंग राहील, सध्या मोठी संख्यामध्ये इथे लोक येतात विजिट करायला किंवा खरेदीसाठी, तर ही सगळे आपण चेक करत राहतो वेळोवेळी। आणि इथे सराफा बाजार असो किंवा जे दीपावलीसाठी जे साहित्य खरेदीसाठी लोक भरपूर मोठी संख्यामध्ये पूर्ण शहरामधून इथे येतात। ही व्यवस्था आपली चांगली आहे की नाही किंवा जे ट्रॅफिकचं नियोजन आहे तो कसे करण्यात आलेलं आहे, आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कुठे कुठे आहेत की नाही, कसं ही सगळी योजना जी आपण तयार केलेली आहे ते आमची आज सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही इथे आलो होतो, चेकिंग वगैरे केली आणि सध्या एकदम कंट्रोलमध्ये आहे सगळी परिस्थिती। आणि पुढे जसे जसे लोकांच्या आवाजही इथे जास्त होईल आपण अजून आम्हाला थोडा बंदोबस्त स्ट्रेंथन करावा लागेल, यासाठी आमची आज इथे व्हिजिट होती। याच्यामध्ये पाहायला आपण अशा वेळेस दिवाळीचा माहोल आहे, अशा वेळेस चोरांना सक्रिय होण्याचं चान्स सगळ्यात जास्त असते। अशा कोणत्या पद्धतीने आपला बंदोबस्त राहणार आहे सराफा मार्केटमध्ये काय? सराफा मार्केट असो किंवा इतर जे आहेत सगळ्या, कारण 3-4 मोठे इथे बाजार आहे जे भरतात आणि बाकीचे विक्रेते आहेत ते पण फुटपाथवर पण येतात आणि त्याच्यामुळे इतर अडचण होतात। ही सगळी गोष्टी आपण बघतो आहे आणि स्पेशली जे सराफा बाजार तुम्ही म्हणाले तर तिथे आमची व्यवस्था आहे। तिकडे जे सराफा असोसिएशन त्यांच्यासोबतही आमची मीटिंग झालेली, आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत मीटिंग केलेली आहे की असा कुठलाही अनुचित माणूस जर दिसला किंवा अनुचित प्रकार काही घडला तर त्याच्याबद्दल माहिती देणे त्यांची जिम्मेवारी आहे। आणि कसे आपण जे त्यांचे CCTVची व्यवस्था असो किंवा इतर पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून जे आहे आम्हाला जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित आहेत की नाही ते सगळं आपण इथे आज चेक करतो आणि त्यांना सूचना देण्यात आल्या। तर नागपूरची लोकसंख्या पाहता आणि विविध उत्सव कार्यक्रम बघतात, पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे। ती वाढावी किंवा ती वाढल्या नसताना पोलिसांना सुद्धा चालेल सर्वसामान्य माणूस होता। तर अशा वेळेला पोलीस प्रशासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आमची जी संख्या आहे भरपूर आहे आणि जिथे जिथे गरज पडते ते आपण शासनाला सांगतो की अजून जसे नवीन चौकी तयार झाली, नवीन पोलीस स्टेशन तयार झाला तर आपण त्यांना सांगत राहतो। त्या अनुषंगाने आपल्याला मॅनपॉवर पण भेटतात, आता पुढे भरती आहे त्यावेळेस अजून आम्हाला मॅनपॉवर भेटणार आहे। तर ही नॉर्मल आहेत आणि तसेच जर तुम्ही बघितला अगोदर CCTV नव्हते किंवा इतर व्यवस्था नव्हती, तर ती पण आम्हाला ॲडिशनल मिळालेली आहे। आणि आपण स्मार्टली कसे पोलिसिंग करू शकतो याच्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतं की आणि लोकांमध्ये अवेअरनेस जास्त राहिली तर लोक कमी आहे आमच्याकडे किंवा इतर जे आहे मला वाटतं की चुकीच्या धोरण आहे असं माझा पर्सनल मत आहे। आपण पाहत आहे की मार्केट सोबत गांधी बाग, महाल अशा परिसरात फटाक्यांची दुकानेही लागलेले आहे। अशा वेळेस फटाका व्यापाऱ्यांना किंवा चिल्लर विक्री करणाऱ्यांना काय आव्हान देण्यात आलंय, कशा प्रकारचं प्रोटेक्शन त्यांच्याकडून घेण्यात येतं काय? त्याच्यासाठी जे नियम आहेत ते नियमांबद्दल त्यांना सांगण्यात आलेलं आहे। जसे जिथे मोठी संख्यामध्ये ते बसलेले किंवा बाजार आहे तिथे त्यांनी फायर एक्सटिंग्विशर वगैरे ठेवलेले आहेत की नाही, बाकी जे त्यांचे वाहन आहे त्याचे पासून लांब आहेत का, बाकी त्यांनी काय जे आगळी जे असतात ते असे कुठलाही मटेरियल तिथे ठेवलेलं तर नाही आहे, हे सगळी आम्ही त्यांना जे सूचना देण्यात आलेली आहे। आणि तसेच कुठलाही जर असा प्रकार त्यांना दिसला तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं पाहिजे। कुठलाही स्पार्किंग तिथे झालं नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळे भरपूर वेळेस विस्फोट झालेले आहे। ही सगळी योजना आमची तयार आहे आणि महानगरपालिकेलाही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती त्यांनी आपल्या वतीने केलेली आहे।
धन्यवाद। हम लोग चेक कर रहे हैं यहाँ पे, और हम सब लोगों को जो है चेक कर रहे हैं कि कोई तकलीफ तो नहीं हो रही किसी को, और हमारी प्रेजेंस है यहाँ पे, बेशक प्लेन क्लॉथ में हो या फिर यूनिफॉर्म में हो, हमारी फोर्स यहाँ पे मौजूद है। कोई भी किसी भी प्रकार से किसी भी चीज़ का गैरफायदा लेने की कोशिश ना करे, और जो ट्रैफिक है वो सुचारू रूप से चलता रहे। जो खरीदार हैं उनकी जो खरीदारी के लिए आए हैं वो भी ठीक से खरीदारी करके जाएं, तो हम सब चीज़ें जो है ठीक सुचारू रूप से चलते रहें, इसके लिए हमारी कोशिश है। बिल्कुल देख सकते हैं मेरे साथ में इस वक्त रविंद्र कुमार सिंघल, उनकी पूरी टीम के साथ में पुलिस कमिश्नर, सभी तमाम पुलिसगण यहाँ पर मौजूद है। देख सकते हैं नागपुर के सराफा बाजार से वीडियो जर्नलिस्ट दीपक साहू के साथ हरि व्यास, न्यूज एक्सप्रेस नागपुर।